एकनाथ शिंदेंचा सत्कार आणि कौतुक ठाकरेंना झोंबलं. संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर ठाकरे गट कमालीचा नाराज झालाय. एरवी शरद पवार यांच्याविषयी आदराने बोलणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पवारांना प्रथमच खडे बोल सुनावले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणे ही योग्य गोष्ट नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल, पण आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहीत नाही, पण आम्हालाही राजकारण कळतं. माननीय पवारसाहेब असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. राजकारणात काही गोष्टी टाळायला हव्यात. तुमचं आणि अजित पवार यांचं गुप्तगू होत असेल तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे, ही आमची भावना आहे. कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही. अशा प्रकारचं राजकारण, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल, तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडला, याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.